माझ्याकडे फक्त आजचा दिवस आहे असं म्हणून जगता आलं पाहिजे. मी कधीच स्वतःच्या आवाजात व्हिडिओ बनवत नाही, पण आज अनुभवातून सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करते की खरंच प्रत्येकाने माझ्याकडे फक्त आजचा दिवस आहे म्हणूनच जगा. 4 दिवसापूर्वी मोठ्या मामसासऱ्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. 43-44च्या वयात असलेले फॉरेस्ट डिपार्टमेंटला आरएफओ होते. ऑन ड्युटी हार्ट अटॅक आला. अगदी दवाखान्यात जाईपर्यंत पण वेळ भेटला नाही. त्यांना बीपीचा त्रास नक्कीच होता. कदाचित दगदगीमुळे, नोकरीमुळे स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष झालं असेल, गोळी घेतली गेली नसेल, याच्यामागे अनेक कारणं असू शकतात. पण ही घटना अंगाला काटे आणणारी, न पचणारीच आहे. त्यांच्या पश्चात एक 7-8 वर्षाची मुलगी, 6वीत असलेला दुसरा मुलगा आणि पत्नी, आई, भाऊ असे ज्यांचा मृत्यू होतो ते विलीन होतात. पण त्यांच्या पश्चात असलेल्या लोकांचं आयुष्य अवघड होऊन जातं. पण तरी असो, मृत्यूला कोणी थांबवू शकत नाही. जी घटना घडायची असते ती घडतेच. पण यामागे प्रश्न उरतो तो हाच की आपण असलेल्या आयुष्यात किती दिवस जगलो स्वतःसाठी. दादांनी इतक्या लवकर साथ सोडणं अपेक्षित नव्हतंच, पण याच्यातून एकच शिकायला भेटतं की माझ्याकडे फक्त आजचा दिवस उरलाय हे म्हणूनच जगा. कारण दुसऱ्या क्षणी किंवा दुसऱ्या दिवशी आपल्यासोबत काय होणार आहे हे खरंच कोणालाच समजणार नाही. त्यांना पण माहिती नसेल की ते जळगावला मीटिंगला असताना त्यांच्यासोबत असं काही होईल. म्हणून याच्यातून एकच शिकायला भेटतं की स्वतःला वेळ द्या, स्वतःवर प्रेम करा, स्वतःला जे आवडतं ते नक्की करा आणि जगा. कारण मृत्यू सांगून